आमचा परिवर्तन जो ग्रुप आहे तो ग्रुप गेल्या 8 ते 10 वर्षापासून या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये काम करतो आहे आणि जे म्हणून जर कुठले सामाजिक प्रश्न असतील त्या प्रश्नावर त्या ग्रुपच्या माध्यमातून चर्चा होते. साधारण डिसेंबर महिन्यामध्ये त्या ग्रुपवरती अशी चर्चा सुरू झाली की रस्त्याचा प्रश्न हा खूप गंभीर बनला आहे. मग चळी ते चळी पाटीचा प्रश्न असेल तो प्रश्न गंभीर झाला आहे आणि ऊस वाहतूकदारांना खूप जिक्रीत चाललं आहे. हे होत असताना मग त्या ग्रुपवर चर्चा झाली की मग हा रस्ता तर लोकप्रतिनिधीला खूप पैसे मागाई नाहीत किंवा स्थानिक कोणाकडे मागाई नाही. जे म्हणून आपल्याला काय करता येईल ते म्हणून आपण सहकार्य करायचं आणि आपण लोकवर्गणी गोळा करायची आणि ते लोकवर्गणी गोळा करून ह्या रस्त्याचं काम करता येतं आहे का अशा पद्धतीची चर्चा ग्रुपवरती झाली आणि त्या स्टेटसच्या माध्यमातून ठेवली. सोशल मीडियामध्ये ज्यांनी माझं स्टेटस पाहिलं असेल त्या सर्वांनी प्रतिसाद दिला आणि ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मला सहकार्य केले की ठीक आहे आम्ही आमच्या परीनं आर्थिक मदत देतो. हे चळवळ सुरू झाल्यानंतरच पुन्हा मग ही चर्चा आम्ही आमदार यशवंत माने यांना सांगितली की आम्ही लोकवर्गणी गोळा करतो आहे आणि लोकवर्गणी माध्यमातून हा रस्ता आम्ही चळी ते चळी पाटीचा रस्ता आहे तो रस्त्याचे खड्डे वगैरे आहेत ते खड्डे बुजवून काम करतो आहे. म्हणजे तात्काळ त्यांनी सांगितलं की तुम्ही कसल्या पद्धती लोकवर्गणी गोळा करू नका, मी तर सक्षम आहे. आणि त्यांनीच माझा फोन सुरू असतानाच त्यांच्या स्वयंसहायकाला फोन लावून अधिकाऱ्यांना लाईनवरती घेतलं आणि अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिली की ह्या रस्त्याचं काम तुम्ही तात्काळ सुरू करा. सोशल मीडियाचा जर व्यवस्थित वापर केला, सकारात्मक वापर केला तर त्याला चळवळीचं स्वरूप येऊ शकतं आणि लोकप्रतिनिधी जर सेन्सिटिव्ह असेल तर खूप चांगल्या पद्धतीचं सोशल मीडियाच्या माध्यमातून काम होऊ शकतं. त्याचं हे चळपाटी ते चळे हा रस्त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या चळेगावामध्ये परिवर्तन नावाचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चांगली कामं होतात. ह्याच्या अगोदर बी झालेली आहेत. सामाजिक कामं असतील किंवा शेतकऱ्यांचा सन्मान असेल. त्याचबरोबर हा संपूर्ण गावाचा प्रश्न लागून राहिलेला होता की रस्त्याचं काम. त्या रस्त्याचं कामाचं परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी जाहीर केलं की लोकवर्गणीतून रस्ता करायचा आणि गावाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परंतु लोकप्रतिनिधींना ही बातमी समजल्यानंतर त्यांनी या सोशल मीडियाच्या ग्रुपला प्रतिसाद देत अगदी तत्परता दाखवत 2 दिवसात ह्या रस्त्याची अखंड 5 किलोमीटर रस्त्याची कामकाजाची दुरुस्तीची काम चालू केलं. 2003 साली त्यावेळेस एकदा फक्त परिचारकाच्या काळात रस्ते दुरुस्ती डबरी मुजवायचं काम झालं होतं. त्याच्यानंतर कुठं 200 मीटर हो, कुठं 300 मीटर काम हो, पूर्ण रस्ता कधीच झाला नाही. चळपाटीपासून चळ्यापर्यंत गुडघेवडी डबरी पडली होती. एखादा पाहुणा जर आमच्या हौदा आला तर पहिल्यांदा रस्त्याशिवाय दुसरं काही बोलत नव्हता आणि एखादा येऊन गेलेला पाहुणा जर गावाकडे चला म्हणलं की रस्ता म्हणून ती यायचं टाळत होतं. इतकी परिस्थिती वाईट होती. मागल्या 1.5-2 महिन्यात आणि परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून हा प्रश्न तर यशवंत तात्यापर्यंत गेला, आमदार तात्यापर्यंत, आणि त्यांनी रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्त केला.